राधानगरी तालुक्यातील माझगाव इथल्या इनामखडी नावानं परिचित असणाऱ्या शेती क्षेत्रातून महावितरणची उच्च दाब वाहिनी गेली आहे। आज दुपारी शॉर्ट सर्किटमुळे यातील वाहिनी तुटल्यानं आग लागली। यामध्ये जनावरांची वैरण, जळाऊ लाकूड, साग, सीसम, लिंब वृक्षांसह फर्निचर लाकूड जळून खाक झालं। भर दुपारी आग लागल्यानं ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणली। अन्यथा शेजारी असणारे 5 ते 6 जनावरांचे गोठे बाधित होऊन मोठी हानी झाली असती। महावितरण नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत महावितरणला पुढील काम करू देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। क्रशरकडे जाणारी महावितरणची हाय व्होल्टेजचे तारा बदलण्याचं काम केलेलं आहे आणि आज रोजी त्यातली एक तार तोडून इनामखडी नावाच्या शेतामध्ये शॉर्ट सर्किटने आग लागून साधारणतः 3-3.5 एकरामध्ये आग लागलेली आहे। त्यामध्ये कलमी आंब्याची झाडं, काजूची झाडं, सागवानची झाडं कावडीनं जतन केलेली ती सुद्धा जळलीत। त्याचबरोबर जनावरांची वैरण 15-16 हजारची असं मिळून जवळजवळ 3-3.5 एकरामध्ये महावितरणच्या चुकीमुळे जवळजवळ 3 ते 4 लाखाचं नुकसान आमचं झालेलं आहे। आणि जोपर्यंत महावितरण याची गंभीर दखल घेत नाही आणि आम्हाला नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं महावितरणचं काम आमच्या शेतातून चालू देणार नाही। यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेला भेट देऊन आमच्या जळीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून आम्हाला योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा त्याची गंभीर दखल न घेतल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने लढा उभा करू। या आगीमध्ये MD पाटील, वीरेंद्र गोविंद पाटील, कृष्णात विठ्ठल पाटील या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। महावितरण रोहित्रांची देखभाल दुरुस्ती वेळेत करत नसल्यानं असे अपघात होतात। महावितरणच्या चुकीमुळे गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आपल्या गावामध्ये माझगावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे विजेची तार तुटून जवळजवळ 3-3.5 एकर बऱ्यापैकी जळलेलं आहे। त्यामध्ये आंब्याची वगैरे झाडांचं, परत शेतकऱ्यांचं जे जमीन म्हणजे हे आहे जनावरांचा चारा वगैरे, गवताची गंजी आणि पिंजराची होळ्या वगैरे त्या जळलेल्या आहेत। शेजारीच आपले त्यांचं जनावरांचं गोठा वगैरे असतं तर ते बऱ्यापैकी लोकांनी सगळे करून बऱ्यापैकी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि लवकरात लवकर वीज म्हणजे आग आटोक्यात आणलेली आहे। आणि त्यांचं महावितरणनं कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या नुकसान भरपाई द्यायची व्यवस्था करावी आणि जे काही शॉर्ट सर्किटनं असं जे अपघात होतात त्यासाठी ज्यांचे जे जंप वगैरे जे काय असतात ते त्यांनी सोमवारी जरी काय असेल लाईट बंद ते काय असेल तर त्यांनी ती कामं पूर्ण करावीत।